ठाण्यात 4 कोटींचे 2 किलो एमडी जप्त. ठाण्यातील तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दुकानीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 4 कोटी रुपये किमतीचे 2 किलो एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. सोहेल खान 26 राहणार कोपरी, रोहित सीतापूर 21 राहणार उल्हासनगर आणि राजेश हाडवळे 23 राहणार कोपरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. चरई येथील MTNL येथे काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे 23 मार्च रोजी सापळा रचून सोहेल खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 किलो 56 ग्रॅम आणि रोहित सीतापुरे यांच्याकडून 1 किलो 6 ग्रॅम वजनाची एमडी पावडर हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत 4,12,40,000 रुपये आहे. या दोघांच्या मोबाईलच्या आधारे तिसरा आरोपी राजेश हाडवळे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना हा अंमली पदार्थांचा साठा कुठून आणला याची चौकशी पोलीस करत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही सध्या ठाण्यामध्ये मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमने सापळा करार आयोजित केला, ज्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सोहेल खान, रोहित सीतापुरे आणि राजेश हाडवळे यांच्याकडून 2 किलो 62 ग्रॅम MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 4,12,00,000 इतकी आहे. सदरचे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचा 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. त्याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक आम्ही आता शोधत आहे की सदर क्रमांक त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता, तो कुठून आणला होता, कुठं तो बनवला गेला आहे, त्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थ पद्धत तपासतो. आरोपीचं बॅकग्राऊंड सुद्धा आम्ही सध्या सर्च करत आहे. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल सर्व ऑनलाईन आणि बाकीच्या अनुषंगाने यांची माहिती देत आहे. 28 तारखेला अजून आरोपी आहेत का? अजून आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील तपास करतात. हिंदी में सर